आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। कोकळे ग्रामसभेतील बेकायदेशीर कामकाज आणि नियमबाह्य ठराव रद्द करा, ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन। कोकळे ग्रामसभेत वेळेचे उल्लंघन आणि बोगस कोरम, ग्रामसेवकाच्या पुनर्नियुक्तीचा ठराव वादाच्या भोवऱ्यात। मौजे कोकळे तालुका कवठेमहांकाळ येथे 24 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेली ग्रामसभा तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या ग्रामसभेमध्ये गंभीर बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करत गावचे सदस्य आणि ग्रामस्थांनी कवठेमहांकाळचे माननीय गटविकास अधिकारी बीडीओ यांना निवेदन दिले आहे। या सभेतील नियमबाह्य ठराव तातडीने रद्द करून सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की ग्रामसभेची अधिकृत वेळ सकाळी 11 वाजताची होती, मात्र दुपारी 1 वाजेपर्यंत कोरम गणसंख्या पूर्ण नव्हती। अनेक ग्रामस्थ वाट पाहून निघून गेल्यानंतर दुपारी 1:30 वाजता सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कोरम पूर्ण दाखवला। सर्वात मुख्य आक्षेप ग्रामसेवकाच्या नियुक्तीवर घेण्यात आला आहे। अधिकृत विषय पत्रिकेमध्ये वादग्रस्त ग्रामसेवकाच्या पुनर्नियुक्तीबाबत कोणताही विषय समाविष्ट नव्हता, तरीही विषय पत्रिकेबाहेर जाऊन हा ठराव मांडण्यात आला। ठराव मंजूर करताना एकूण 70 ग्रामस्थांपैकी केवळ 20 ते 25 लोकांनीच हात वर करून सहमती दर्शवली, तर उर्वरित 45 ते 50 बहुसंख्य ग्रामस्थांचा याला विरोध होता। हा बहुमताचा अभाव स्पष्ट करणारा व्हिडिओ पुरावा देखील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सोपवला आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 आणि सभा नियमांचे उल्लंघन करून हा कथित ठराव मंजूर करण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण आणि मूळ प्रोसिडिंग बुक जप्त करावे, तसेच विषय पत्रिकेबाहेरील तो बेकायदेशीर ठराव तातडीने रद्द करावा अशी मागणी कोकळे येथील सजग रहिवासी, मतदार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।